हायड्रेशन बॅग आहे प्रॉपर। त्याच्यात तुम्ही रात्री द्या, रात्री बोलता 11 पर्यंत चालू असतं, 11 वाजता घेऊन जा, आता परत यायला लागेल। कधी कधी अशी डबल कामं लागतात ना एका छोट्याशा कामासाठी, असं होतं। तुमच्या घर रस्त्याच्या बाहेर खड्डे दिसले हात असेल लागतं आतमधून मस्त काम लावले मायाला। अरे मोडशील। बघा सगळे गुरुवारची तयारी चालू आहे, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। बघा सगळे गुरुवारची तयारी चालू आहे, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। त्याच्यामुळे इकडे हार तरडी आहेत, नंतर हे देव वगैरे बाप्पा सगळे साफ म्हणजे पुसतात, नंतर सगळं आता पूजन वगैरे मांडते, असं काहीतरी असेल। हा असं ना असत असेल तर हे सगळे रेडी आहे। आणि इकडे आपला शेक पण रेडी आहे, काकी दे कर। आजची गुड मॉर्निंग झालेली आहे, तर सगळं आटपलं, आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालो, आता कामाला बसतोय। शेक वगैरे आपला घेऊया। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजची जवळपास आजची 5 तारीख, मला वाटते गेल्या वर्षी बरोबर 23ला 4 आणि 5 तारखेला आपण मला वाटतं गोव्यात होतो, कारण कालचा नेव्ही डे, त्याच्यामुळे मालवणमध्ये आम्ही पहिलं जाणार होतो आणि मालवण होता पूर्ण बंद, त्याच्यामुळे डायरेक्ट बाहेरून आपण गेलो होतो गोव्याला। 2 दिवस गोव्यात होतो आणि येताना मग मालवणला आलो होतो, तर ते आठवलं। आणि दुसरा आहे ना काय तर करतो थोडंसं पाणी टाकते नको जाम जाड होते, जाड काय पातळ होईल येडे, थोडं टाकते थोडं। कशात टाकलं हे बरोबर आहे, टाकते वाद झालं। हा नाही मग धुवून निघेल साफ, धुवून नको ठेव, थांब जरा, बस 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 चल। मागे तर कसं आहे, राईटचं प्लॅन थोडं पुढं आहे, पण आपलं जे बाकीच्या गोष्टी आहेत ज्या लागणाऱ्या त्या आपण हळूहळू एक गोष्ट मागवतो, म्हणजे कसं टाइमात जेव्हा जाऊ ना त्यावेळेला प्रॉब्लेम नको। तर काल पण 2 पार्सल आले, ते दाखव तुम्हाला काय आणलंय ते। आणि छान गुड मॉर्निंग मस्त आहे बघा, एकदम सनलाईट प्रॉपर आलं एकदम। आणि आमची चिवचिवड बघा इकडं। तर गाड्याला पण आहे ना हे टॉवेल ठेवलेलं वरती, ते पूर्ण टाकून ठेवले, कारण काय होतं नुसती तरी उभी असली ना गाडी तरी पण रस्त्यावरची धूळ येते ती सगळी बसते, किती वॉश करून आणला तरी परत तेच। न्यूज वगैरे घेऊ सगळं आता आटपतोय, ते तुम्हाला दाखवतो काय आणलं, ते कामाला बसूया। ते आपलं आटपेल 12 साडेबारा पर्यंत करू, नंतर दुपारनंतर जे काय परवाच्या दिवशी शर्ट वगैरे दिले होते 2 दिवसापूर्वी ते सगळं जाऊन घेऊन ते बोलले गुरुवारी या, संध्याकाळी जाऊन ते घेऊन। आणि उद्या परत जायचं आहे आपल्याला मुंबईला, कारण तिकडे तो बर्थडे वगैरे 2-3 दिवस तिकडे, आणि दुसरी एक वस्तू आपल्याला आणायची आहे, तर काय आणतो तुम्हाला सांगेनच तिथे, तर ते सगळं घेऊन यायचं आहे। त्याच्यामुळे मुंबईला जायचं आहे, 2-3 दिवस आपण मुंबईमध्ये फिरूया। तर बघा ही तर बॅग तुम्हाला मी दाखवली आधी, ही जी आली होती ती, पण ही आपली हायड्रेशन बॅग आहे। अरे थांब खोलायला लागेल, हे बघा हे हायड्रेशन बॅग आहे प्रॉपर। आता इथे बाहेर का आलो तर इथून मस्त सनलाईट येते आणि व्हिडिओ पण छान येते ह्याच्यामध्ये। हे बघा इकडे पण इथे खण आहेत समोर, आणि बॅग त्याच्या आतमध्ये दाखवतो, ते खोलू दे। हे बघा ह्याच्या आतमध्ये हे असं असतं प्रॉपर, म्हणजे ते ह्याच्या आतमध्ये जी प्लास्टिकची जे येतं ना त्यात पाणी भरायचं, ते असं लावायचं, आणि राईट साईडने लेफ्ट साईडने कडून पाहिजे इथून पाईप बाहेर काढायचा, आणि तो पाईप येतो डायरेक्ट आपल्या तोंडाजवळ, म्हणजे पाणी पिण्यासाठी थांबायला नाही लागत। आणि ह्याच्यामध्ये बघा हे तर आहेत, ह्याच्या आतमध्ये ती बॅग राहील, परत हा खण आहे, नंतर इथे हे खण आहेत, म्हणजे स्पेस भरपूर आहे। ते आतमध्ये दाखवत थांबलं तो थांबते। हे बघा हे काल पाणी भरून चेक केलं तर प्रॉपर, तर कसं होतं वर्क हे बघा। हे आहे ना इथलं हे समोरचं, हे दाताने असं दावायचं आणि पाणी ओळायचं, दातान चावलं की आतमध्ये बरोबर फ्लो मध्ये येतं। जवळपास हे 2 लिटरची आहे प्रॉपर, 1.5 लिटर वरची 2 लिटर, हे बघा बरोबर 2 लिटरची आहे। त्याच्यामुळे 2 लिटर पाणी भरलं ना की टेन्शन नाही, कारण काल कसं पहिलं पाणी भरून चेक केलं प्रॉपर आहे ना, कुठं लीक नाही ना म्हणून। कारण परत लीक असेल ना तर ते कसं आता चेंज करायला, नाही तर नंतर ते लोक एकदा टायमिंग निघून केलं तर मग ते जात नाही रिप्लेसला। प्रॉपर चेक केलं, पाणी आतमध्ये आहे तसं ते सगळं मस्त ओके आहे। त्याच्यामुळे कसं जो पाणी प्यायला आपण थांबलो एकदा की थांबतो 5 मिनिटासाठी, पण ते एकदा थांबलो की 15-20 मिनिटं अर्धा तासात निघून जातो। ते पाणी पिया, परत गाडीवर बसा, त्याच्यापेक्षा चालूमध्ये हे काम मस्त आहे। तर आदित्य तर पण बोलतोय त्याच्याकडे आहे, आय थिंक सो मला वाटतंय
पण नसेल तर त्याला बोललं तू पण घेऊन टाक, बेस्ट होते. तर हे सगळं आहे, त्याच्यामुळे हे आहे. आणि माईक आहेत आपले गोप्रोचे, ते पण 2 एक्स्ट्रा मागवलेत. म्हणजे ऑन द वे राईडमध्ये जर काय प्रॉब्लेम झाला त्या माईकला तर प्रश्न नको, कारण मग परत टायमात कसं आहे. आणि ते गोप्रोच्या माईकचं कसं आहे माहिती आहे का, त्याला आउटपुटला जो लागतो ना तो 2 in वाला लागतो, 3 in वाला लागत नाही. त्याच्यामुळे मग तो माईक तो ऑनलाईन आधी मागवलेला ना, त्याचा आवाज मला प्रॉपर वाटला. त्यातले 2 मागवून ठेवले एक्स्ट्रामध्ये, आपले तर स्पेअरला राहतील. आणि दुसरी गोष्ट काय अजून कॉल केला ऑर्डर, हां दुसरं एक ते हे आलंय, सर्व आपले जे काय बोलतात USB वगैरे करणं तो कनेक्टर हवा आहे. त्या सगळ्या प्रकारचे मेमरी कार्डपासून ते सगळं कनेक्टर आहे, तो चांगल्यातला मागवला आहे. म्हणजे ते साध्यातले नको, ते कुठे खराब होतं प्रॉब्लेम नको. आणि एक गोप्रोची अजून बॅटरी एक एक्स्ट्रा मागवायची आहे. आणि अजून आहेत बऱ्याचशा गोष्टी, जसे येतील तसे दाखवीन तुम्हाला काय आणतो काय नाही. ते कारण ते लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लागणारच. तर एवढं सगळं आहे. तर आता बाकी हे परत ठेवतोय, कामाला बसूया, काम कम्प्लीट करू आणि मग बाहेर जाऊया. Later that same evening. आता झोपलो, उठलो, काम पण हे चालू. पण ऑलमोस्ट डन आहे. थोडं एवढं बाकी आहे, ते आता होईल कम्प्लीट. हा बरोबर, ड्राईव्ह बंद झाली ना तेव्हाच हे आलं लिंक मीडिया. तर आता गोप्रो काढलाय, जरा जाऊया मोटो ब्लॉगिंग पण करू. जेवण पण रेडी झालं. इकडे अजून मला वाटते भाजी पण आहेत. इकडं हे चालू भाजी. कुठे आहे मोदक? नाही बघा, मोदक रेडी, सगळं म्हणजे सगळं जेवण रेडी आहे. कारण कसं होतं आता लवकर जेवण म्हणजे हे का नैवेद्य लवकर दाखवतात ना, त्याच्यामुळं जेवण लवकर रेडी करतो. गोप्रो लावूया आणि निघूया. ते आपले शर्ट्स वगैरे ते घेऊन. नंतर तरी काय होतंय, गाडीला पण आहे ना 5-6 दिवस काढलीच नव्हती. धूळ बघ इथे बसले सगळे, कुसाला पाहिजे आल्यावर. टायरमध्ये फुडला हवा. टायरचा मला वाटतं काहीतरी विषय आहे, म्हणजे ते टायर बाकी ना कुठं लीक किंवा पंक्चर पण नाही. तो साईडने धूळ वगैरे बसते ना साईडला रिंगला, तिथून हवा कुठून तर लीक होते, कारण ती थोड्या दिवसांनी लीक होते. त्याला पण हवा चेक करून घेऊ आणि पेट्रोल पण टाकून देऊ. उद्या थांबायला नको. हे बसले सगळे. मेन आता कसं आहे, तेव्हा ते एकाच एक भरून नेलते म्हणून ते गेले तेवढे. पण आता आणताना ते कसं आहे इस्त्री गेलेले असतील, त्याच्यामुळे आता बघूया काय होतं विषय, येतात का नाही ते. कारण माणूस तर कोण भेटलाय ना मला सध्या. पेट्रोल रिफिल करू आणि मग पुढे जाऊ. थांबा, गर्दी आहे काय? नाही, लागेल नंबर, लागेल. पुढे खाली आहे. पेट्रोल टाकलं, हवा चेक करतो. जाऊ दे पुढे. पेट्रोल टाकलं, हवा पण चेक केली आणि निघालो होता. आपल्याला जास्त लांब जायचं नाही, इथंच जायचं आहे. आणि मेन मला तेच वाटतं की ते येईल कसं. आता बघू त्याने जर ॲडजस्ट करून प्रॉपर तेवढ्याच पिशवीत भरला असेल तरी पण गडबड आहे. बघूया आता काय केलं ते, केल्यावरच समजेल. कारण ते चुरून भरलेले म्हणून ते सगळं आता प्रॉपर आले असले तर काय माहिती. कोणाला आडवा आता गाडी लावली असेल तेव्हाच. गाड्या एवढं चालतात ना, एक जरी गाडी मध्ये असेल ना तरी पण अडकायला होतं लगेच. शुरू कुछ जाने का लेफ्ट. शाळा सुटली. हा बरोबर, 6:15 वाजून गेले ना, शाळा सुटली तेव्हा सगळे पोरं उभे आहेत. गाड्यांचा इन्शुरन्स चेक करायला पाहिजे. आता आला असेल संपायला, आय थिंक सो फेब्रुवारीमध्ये.
थोडंच आय थिंक सो. हां, फेब्रुवारी मार्चमध्ये बघायला लागेल गाडी दोन एकदा. डबल फेरी लागला आहे त्यानं, तेच बोललो. तर ते बोलत झालंय नाही. आता झालंय नाही बोलल्यावर काय, अरे हे शाळा सुटल्यावर असं होतो, गर्दीच गर्दी. जाऊ दे आपल्याला. कारण बोलते विसरलो, बोलते तुझी पिशवी, बोलते आत्ता दुपारनंतर बोलते नजर गेला. मी बोला काय आता सकाळी लवकर नको बोलो, सकाळी मला जायचं बरं. ते यायच्या गडबडीत इकडं नको यायला परत. त्याच्यात तुम्ही रात्री द्या, रात्री बोलते 11 चालू असतं, 11 वाजता घेऊन जा. आता परत यायला लागेल. कधी कधी अशी डबल कामं लागतात ना एका छोट्याशा कामासाठी, असं होतं. दोघं जण बघा कसे बघतात आतमधून. असं का असलं ना, पोरांचे रिएक्शन बघायला मजा येते वाटतं त्यानं. TVS ना ज्युपिटर आहे, मी बोलतो इलेक्ट्रिक आहे का, ज्युपिटर आहे. ज्युपिटर आहे चालू झालं आता. बरं थंडके लागतात. एवढी एवढी जाते ना. एवढी नाही, एवढी बोलली चौक माया. तुमच्या घर रस्त्याच्या बाहेर खड्डे दिसले हात असेल लक्षात. माणूस बघून ठेवा काय. उद्या खड्डा पडलेला दिसला की ह्याला घ्या. एवढूच आहे तो सांगेल. असा उद्या काम प्रोग्रेस मध्ये. शर्ट झालेत मला वाटते, पॅन्ट आहेत. मस्त काम लावले मायाला. अरे मोडशील. 1 लिटर देत नाही ना गपच. मग ते आधीच ते किल्ला असत. त्या आधी भागात आधी काम हलकं. बरोबर आहे. या दोघांना पण आणलेले ते बघा, ह्याच्या गाडीवर ठेवलेत. इकडून घुसायचं म्हणजे प्रॉब्लेम होतो. ते जरा लावलं. हे कसं होतं, रात्री कुत्रे येतात ना, त्याच्यामुळे हे सगळं पॅक करून ठेवलं. कसं चपला इकडून येत नाही, नाहीतर सगळ्यांचे चपला गायब करत रात्रीचे. तर सर्व झोपलेत. जवळपास 11:30 वाजायला आले. कसं होतंय, आता ब्लॉग ऑलरेडी जो आधी शूट झालाय ना, तर सगळा मी लाईनअप लावून ठेवलाय. फक्त शेवटचे काही क्लिप्स आहेत ते एडिट करायचे. आता ते एडिट करतो, अपलोड करतो, आणि उद्या सकाळी आपल्याला निघायचंय. सकाळी म्हणजे एकदम लवकर नाही, वर्कआउट वगैरे सगळं होईल. त्याच्यानंतर आरामात निघू आपण. जायचंय मुंबईला. बड्डे एन्जॉय करू. 1-2 वर्कशॉप जर काही त्या वस्तू पण घेऊन यायच्यात, आणि तिकडे फिरू पण गेल्यासारखं. चला, हे बाकी ते लावलं सगळं बघा. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितलात. शर्ट पण घेऊन आलो मेन ते, आणि सकाळी मला घालून जायला पण होईल. इथपर्यंत व्हिडिओ बघितलात. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्याला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी बाय.